नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, मॅकमोहन लाईन भारत आणि चीन यांच्यामधली आंतरराष्ट्रीय सीमारेषा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला लागून आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅकमोहन लाईन भारत आणि चीन यांच्यामधली ती आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला ती लागून आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ती आंतरराष्ट्रीय सीमारेषा अरुणाचल प्रदेश या राज्याला ती लागून आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे? बघा, ध्यानचंद ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ध्यानचंद ट्रॉफी ही हॉकी या खेळासंबंधीची ती ट्रॉफी आहे। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, डेसिबल हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा, डेसिबल हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? विद्यार्थी मित्रांनो, डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचं ते एकक आहे। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, विधान परिषद या सभागृहाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? बघा, विधान परिषद या सभागृहाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, काय विचारले, विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील, विधान परिषदेचे सभागृह स्थायी सभागृह असते। ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा, महाराष्ट्रामध्ये विधानसभेची एकूण सदस्यसंख्या खालीलपैकी किती असते? बघा, महाराष्ट्र राज्याची विधानसभेची एकूण सदस्यसंख्या खालीलपैकी किती असते? तर विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील, 288 एवढी महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या असते। बघा पुढचा प्रश्न बघा, भारतीय नागरिकत्वाचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा? बघा, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा आहे? विद्यार्थी मित्रांनो, सन 1955 या वर्षी भारतीय नागरिकत्व यांचा कायदा तो मंजूर झालेला कायदा आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा वापर करतात? अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा वापर करतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून युरेनियमचा वापर करतात। ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, याकूब मेनन या बॉम्बस्फोटामधील आरोपीला खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी फाशी दिली होती? याकूब मेनन या बॉम्बस्फोटामधील आरोपीला खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी फाशीही दिली होती? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील, नागपूर जेल या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? बघा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनचे गतिविषयक एकूण 3 नियम आहेत। बघा पुढचा प्रश्न, नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? बघा, नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, नाथसागर हे धरण पैठण या ठिकाणी नाथसागर हे धरण आहे। बघा प्रश्न क्रमांक 20 बघा, इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव बघा खालीलपैकी काय आहे? इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील, इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव हे शक्तीस्थळ या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित करण्यात येते? बघा, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते एक मासिक या ठिकाणी प्रकाशित करण्यात येते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून दक्षता हे मासिक प्रकाशित करण्यात येते। प्रश्न क्रमांक 12 पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, वनमाती ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? वनमाती ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामधली संस्था आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील, वनमाती ही संस्था नागपूर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा पुढचा प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक खालीलपैकी कोणत्या एका सभागृहासाठी करतात? भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक खालीलपैकी कोणत्या सभागृहासाठी त्यांची नेमणूक करतात?
बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक हे राज्यसभा ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 15 बघा भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता। भारतामध्ये बघा केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब राहील सन 2005 मध्ये भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन हा लागू करण्यात आला होता। बघा पुढचा प्रश्न बघा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत। डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत। बघा ऑप्शन क्रमांक ब राहील बघा पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत। बघा प्रश्न क्रमांक 17 बघा पैठण येथील जायकवाडी या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय बघा। पैठण येथील जायकवाडी या जलाशयाचं नाव बघा खालीलपैकी काय आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील पैठण येथील जायकवाडी या जलाशयाचं नाव नाथसागर जलाशय या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या एका राज्यामध्ये होत असते। बघा भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक राहील कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन हे होत असते। बघा प्रश्न क्रमांक 19 बघा खालीलपैकी कोणाला सरहद गांधी असे म्हणतात। बघा खालीलपैकी कोणाला सरहद गांधी म्हणून ओळखले जाते। बघा विद्यार्थी मित्रांनो सरहद गांधी कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक ब राहील खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी या नावाने त्यांना ओळखले जाते। बघा प्रश्न क्रमांक 20 बघा भारतामधली पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरामध्ये सुरू करण्यात आली होती। भारतामधली पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरामध्ये सुरू करण्यात आली होती। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील मुंबई ते ठाणे या 2 शहरामध्ये भारतामधली पहिली रेल्वे ही सुरू करण्यात आली होती। बघा प्रश्न काय बघा कोणार्क येथील खालीलपैकी कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे। बघा असा प्रश्न होता कोणार्क येथे या ठिकाणी खालीलपैकी कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे। विद्यार्थी मित्रांनो उत्तर सर्वांना माहीत आहे कोणार्क येथे सुप्रसिद्ध बघा क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रामगीता हा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे। बघा विद्यार्थी ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ही लिहिलेली आहे। बघा प्रश्न क्रमांक 23 बघा ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या एका खेळासाठी दिला जातो। बघा ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या एका खेळासाठी तो दिला जातो। बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळासाठी तो दिला जातो। बघा प्रश्न क्रमांक 24 बघा मुंबई हाय हे खालीलपैकी कोणत्या एका खनिज उत्पादनाशी निगडित आहे। बघा मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई हाय हे खालीलपैकी कशा संबंधीचं निगडित नाव आहे। बघा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडित नाव आहे। बघा प्रश्न क्रमांक 25 बघा खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो। बघा खालीलपैकी कोणत्या एका घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील बघा इन्सुलिन या घटकामुळे या ठिकाणी मधुमेह होण्याच्या ठिकाणी बघा मधुमेह होण्याची शक्यता असते। बघा प्रश्न क्रमांक 26 बघा रामटेक या ठिकाणी खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे। बघा रामटेक या ठिकाणी खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो रामटेक या ठिकाणी कोणते विद्यापीठ आहे तर ऑप्शन क्रमांक क राहील विद्यार्थी मित्रांनो कवी कुलगुरू कविदास संस्कृत विद्यापीठ ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 27 बघा महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता। बघा महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा नारा खालीलपैकी कोणत्या वर्षी दिलेला तो नारा आहे। विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील महात्मा गांधी यांनी सन 1942 या वर्षी भारत छोडो हा नारा तो दिला होता। प्रश्न क्रमांक 28 बघा खालीलपैकी कोणता एक रस्त्याचा प्रकार नाही। बघा खालीलपैकी कोणता एक रस्त्याचा प्रकार नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणता या ठिकाणी रस्त्याचा प्रकार नसेल। बघा ग्रामीण रस्ते जिल्हा मार्ग तालुका रस्ते राष्ट्रीय महामार्ग बघा या ठिकाणी कोणता या ठिकाणी जिल्ह्याचा म्हणजे रस्त्याचा या ठिकाणी प्रकार नाही।
बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील तालुका रस्ते या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक 29 बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी काय गेलेलं आहे? भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेलं आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा, भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त गेलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक ब राहील भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे। बघा प्रश्न क्रमांक 30 बघा, सायना नेहवाल खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे? बघा, सायना नेहवाल खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, सायना नेहवाल या खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित आहेत। बघा प्रश्न क्रमांक 31 बघा, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे? बघा, सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा ड राहील सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवरचा तो प्रकल्प आहे। बघा प्रश्न क्रमांक 32 बघा, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, मिहान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब राहील मिहान हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, भारताचे मिसाईल मॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? भारताचे मिसाईल मॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दादासाहेब फाळके हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? बघा, दादासाहेब फाळके हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील दादासाहेब फाळके हा पुरस्कार चित्रपट या क्षेत्रासंबंधीचा जो पुरस्कार आहे। बघा प्रश्न क्रमांक 35 बघा, सेवाग्राम खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये? सेवाग्राम हे ठिकाण खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सेवाग्राम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर सेवाग्राम हे ठिकाण वर्धा या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पोलीस दलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते असते? महाराष्ट्र पोलीस दलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते पद असते? विद्यार्थी मित्रांनो, पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलामधले सर्वोच्च पद असते। बघा पुढचा प्रश्न बघा, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना खालीलपैकी कोणाकडून शपथ ही दिली जाते? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना खालीलपैकी कोणाकडून शपथ ही दिली जाते? बघा, मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपाल हे त्यांना शपथ देत असतात। बघा प्रश्न क्रमांक 38 बघा, झाकीर हुसेन हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्याशी संबंधित आहे? बघा, झाकीर हुसेन हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्याशी संबंधित आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील झाकीर हुसेन हे तबला वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरामध्ये? महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड राहील मुंबई ते नागपूर या दोन शहरामध्ये महाराष्ट्र म्हणजे समृद्धी महामार्ग आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा, खालीलपैकी कोणते एक वाहन आहे? विद्यार्थी मित्रांनो, नागपूरचे वाहन नोंदणी क्रमांक नाही। बघा, खालीलपैकी कोणते एक नागपूरचे वाहन नोंदणी क्रमांक नाही? बघा, नागपूरच्या ठिकाणी कोणतं नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील MH37 हे नागपूरचं वाहन नोंदणी क्रमांक नाही। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा ही नागपूर जिल्ह्याला जोडून आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्याला जोडून नाही? बघा, नागपूरला कोणत्या एका जिल्ह्याची सीमा ही जोडून नाही तर ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी खैरगोन या ठिकाणी या जिल्ह्याची सीमा नागपूरलाही जोडून नाही। बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं नाही? बघा, खालीलपैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण नाही? यापैकी थंड हवेचं ठिकाण कोणतं नाही तर ऑप्शन क्रमांक क राहील अचलपूर हे ठिकाण थंड हवेचं ठिकाण आहे। बघा पुढचा प्रश्न, नुकतेच महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या एका गटासाठी आरक्षण घोषित केलेलं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ए राहील निराधार मुले, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 44 पहा, नागपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणती एक नदी वाहत नाही? बघा, नागपूर जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणती एक नदीही वाहत नाही? बघा, नागपूरमध्ये कोणती नदी वाहत नाही तर ऑप्शन क्रमांक ड मुळा मुठा ही नदी नागपूर या शहरामधून ती वाहत नाही। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी
कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? बघा आपल्यासमोर बघा बघा या ठिकाणी 4 पर्याय विद्यार्थी मित्रांनो, यापैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणता? ऑप्शन क्रमांक ब राहील काटोल या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही. बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा 1 GB बरोबर खालीलपैकी किती MB असतात? बघा 1 GB बरोबर खालीलपैकी किती MB असतात? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक ड राहील 1 GB बरोबर 1024 MB या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी? बघा संतोष ट्रॉफी कोणत्या एका खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? विद्यार्थी मित्रांनो संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्र पोलीसद्वारे संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी नाही? बघा कोणत्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र नाही? तर ऑप्शन क्रमांक बघा ऑप्शन क्रमांक राहील जळगाव या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र हे नाही. बघा प्रश्न क्रमांक 49 बघा घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण? घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक राहील डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. बघा प्रश्न क्रमांक 50 बघा विद्यार्थी मित्रांनो जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा जैतापूर हा अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 51 बघा लोकसभेसाठी महाराष्ट्रामधून एकूण किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडले जातात? बघा महाराष्ट्रामधून लोकसभेवर किती असतात? तर ऑप्शन क्रमांक ड बघा 48 खासदार एवढे महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बीबी का मकबरा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो बीबी का मकबरा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 53 बघा हुजूर साहेब गुरुद्वारा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? हुजूर साहेब गुरुद्वारा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? ताजमहल खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे? विद्यार्थी मित्रांनो ताजमहल हा यमुना नदीच्या काठावर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ? बघा गोंडावना हे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये ते आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील गोंडावना विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ते विद्यापीठ आहे. बघा पुढचा प्रश्न बघा भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव खालीलपैकी काय होते? भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव खालीलपैकी काय होते? बघा भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव बघा आर्यभट्ट भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? बघा आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? बघा विद्यार्थी मित्रांनो आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर आवळ्यामध्ये क जीवनसत्व या नावाचे ते जीवनसत्व असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 59 बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई बघा महाराष्ट्र बरोबर मुंबई आहे तर मेघालय बरोबर पुढीलपैकी काय असेल? बघा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. बघा मेघालय या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती असेल? बघा मेघालयाची राजधानी कोणती आहे? तर शिलाँग मेघालय या राज्याची ती राजधानी आहे. बघा प्रश्न क्रमांक 60 बघा ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक बघा खालीलपैकी कोणतं आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील डेसिबल हे ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? बघा विद्यार्थी मित्रांनो लिंबाच्या रसामध्ये कोणते असेल? ऑप्शन क्रमांक क राहील सायट्रिक आम्ल लिंबाच्या रसामध्ये असते. ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न सुतोवाच करणे म्हणजेच आपलं खालीलपैकी काय? सुतोवाच करणे म्हणजेच योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सुतोवाच करणे बघा विद्यार्थी सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
बघा पुढचा प्रश्न बघा, डोळा या शब्दाचा आपल्याला प्रतिशब्द या ठिकाणी निवडायचा बघा. डोळा या शब्दाचा आपल्याला प्रतिशब्द आपल्या ठिकाणी निवडायचा आहे. डोळ्याचा प्रतिशब्द बघा कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक 1 राहील चक्षु या ठिकाणी डोळ्याचा या ठिकाणी प्रतिशब्द असेल. बघा पुढचा प्रश्न बघा, तीक्ष्ण या शब्दाचा या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. बघा तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता असेल? तीक्ष्ण. बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील. तीक्ष्णचा योग्य विरुद्ध आर्थी शब्द बोथट या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, समान अर्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा समान अर्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी घाट राहील. बघा पथ वाट मार्ग हे एकाच अर्थाच्या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. घाट या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा नाचता येना टिंब टिंब वाकडे चूल पेटना टिंब टिंब लाकडे या ठिकाणी बघा ही म्हण आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला योग्य पर्यायामधून शब्द टाकून म्हण पूर्ण करायची आहे. बघा नाचता येना, बघा नाचता येण्या ठिकाणी अंगण वाकडे चूल पेटेना ओली लाकडे म्हणजे ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी योग्य शब्द होतील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत? बघा मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने किती आहेत? तर मराठी भाषेमध्ये 34 व्यंजने या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, ती नेहमी लवकर उठते या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा. बघा ती नेहमी लवकर उठते या ठिकाणी या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक ड राहील. ती नेहमी लवकर उठते हे रीतिवर्तमान काळाचं हे वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक 70 बघा, क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा आपल्याला या ठिकाणी योग्य विग्रह करायचा आहे. बघा क्षणोक्षणी. बघा ऑप्शन क्रमांक ड राहील. क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला या ठिकाणी आपला या ठिकाणी शब्द योग्य विग्रह होईल. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सविता या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. बघा सविता या ठिकाणी शब्द आहे, योग्य शब्द आपल्याला सांगायचा सविता. बघा सविता म्हणजे काय असतो? ऑप्शन क्रमांक ब राहील. सूर्य या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य पर्यायी शब्द असेल. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अष्टपैलू या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी अर्थ सांगायचा. बघा अष्टपैलू. बघा विद्यार्थी मित्रांनो, अष्टपैलू या शब्दाचा योग्य अर्थ कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक बघा, अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न. ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डोळ्यावर कातडे ओढणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. डोळ्यावर कातडे ओढणे. बघा डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे कानाडोळा करणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खडा टाकणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडा टाकणे. बघा खडा टाकणे म्हणजे ऑप्शन क्रमांक ड राहील. अंदाज घेणे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, सुपारी देणे वाक्यप्रचार आहे विद्यार्थी मित्रांनो, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सुपारी देणे. बघा सुपारी देणे म्हणजे ऑप्शन क्रमांक ब बघा, काम सोपवणे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिभेला हाड नसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. जिभेला हाड नसणे. बघा जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, दोन शब्द किंवा दोन अक्षरे जोडणाऱ्या शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात? दोन शब्द किंवा दोन अक्षरे जोडणाऱ्या शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना काय म्हणतात तर त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 78 बघा, झटकन पटकन कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणी अव्यय आहेत? बघा झटकन पटकन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणी अव्यय आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील. अनुकरण दर्शक या प्रकारची क्रियाविशेषणी ती अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 79 बघा, पुढील शब्दापैकी आपल्याला पुल्लिंग शब्द या ठिकाणी ओळखायचा. बघा पुढील शब्दापैकी आपल्याला पुल्लिंग शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक ड राहील. रुमाल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य पुल्लिंग शब्द असेल. प्रश्न क्रमांक 80 बघा, देवघर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं. बघा देवघर या ठिकाणी शब्द आहे तर देवघर या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं. देवघर. बघा तर नपुंसक लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 81 बघा, विरुद्ध अर्थाची आपल्याला अयोग्य जोडी या ठिकाणी
ओळखायचे बघा. अयोग्य म्हणजे योग्य नसलेली. बघा अयोग्य म्हणजे योग्य नसलेली कोणती असेल? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील अतिवृष्टी दूरदृष्टी या ठिकाणी अयोग्य जोडी असलेले पर्याय होईल. ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा विजापूर आदिलशाही, अहमदनगर निजामशाही, बिदर. बघा आपल्या ठिकाणी चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील विद्यार्थी मित्रांनो, चुकीची जोडी असेल. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, पानिपतचे तिसरे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले? बघा पानिपतचे तिसरे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे तिसरे युद्ध बघा 1761 या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध हे झालेलं आहे. प्रश्न क्रमांक बघा 6 बघा, भारतीय घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण? भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी कोणत्या तारखेला घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला? बघा खालीलपैकी कोणत्या एका तारखेला घटना समितीने राष्ट्रीय ध्वज हा स्वीकृत केला? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील 22 जुलै सन 1947 या दिवशी घटना समितीने राष्ट्रध्वज हा स्वीकारला. बघा ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, राज्य पुनर्रचना आयोग सन 1953 चे अध्यक्ष खालीलपैकी कोण? बघा राज्य पुनर्रचना आयोग यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा ऑप्शन क्रमांक ब राहील फाजल अली राज्य पुनर्रचना आयोगाचे ते अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 9 बघा, मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आला? भारत बघा मूलभूत अधिकारांचा मूलभूत अधिकार बघा फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकारांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेला आहे? भाग 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? बघा भारतीय राज्यघटनेचं कलम 25 हे कशा संबंधीचं कलम आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचं कलम 25 हे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? बघा खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेमध्ये बघा मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता? बघा सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे? बघा राष्ट्रपतींचा अध्यादेश कलम 123 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 13 बघा, खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. बघा चुकीची जोडी या ठिकाणी कोणती असेल? ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त एकूण किती सदस्य असतात? संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये बघा संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये 22 या ठिकाणी जास्तीत जास्त सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 15 बघा, केंद्र आणि राज्य संबंध बघा यांच्याविषयी भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तरतूद आहे? बघा केंद्र आणि राज्य संबंध यांच्या संबंधाविषयी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये तरतूद आहे? बघा भाग 11 मध्ये केंद्र आणि राज्य संबंध यांची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 16 बघा, 123वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या एका विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे? 123वी घटना दुरुस्ती वरीलपैकी नाही या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. जागतिक अपंग दिवस कोणत्या एका दिवशी असतो? बघा जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिवस असतो. क्रमांक पुढचा बघा, भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचं मुख्यालय बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? भारतीय रेल्वेचं दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे.